क्या आपको लगता है कि आपकी बीवी आपको कंट्रोल करती है? बेबी ने बोलो नहीं। बेबी ने बोलो नहीं। सुनो ना, मेरा इंटरनेट बहुत स्लो चल रहा है। जुबान से कनेक्ट कर ले। श्रद्धा, जाऊन येतो ग. कुठे निघाला? मित्राची पार्टीला का जावंच लागतंय. ज्या अवस्थेत चाललंय ना त्याच अवस्थेत घरी यायचं. अहो ऐका ना, आपल्या लग्नाला बघता बघता 2 वर्ष पूर्ण झाले. बघता बघता तुला झाले असते बाबा, मला तर ऐकता ऐकता झाले. यार मुझे तुम्हारी एक बात बहुत पसंद है. कौन सी? यार एक ही बात पसंद थी, वो भी भूल गया मैं. तारीफ करोगे कब तक, बोलो कब तक, बोलो कब तक, बोलो कब तक. मेरे सीने में सांस रहेगी जब तक. अहो हा, लग्न अगोदर तुमचं डोकं कोण दाबायचं? लग्न अगोदर माझं डोकं दुखत नव्हतं का? अरे भाई कहाँ है? अरे ऑन द वे हूँ यार. कहाँ? ऑन द वे हूँ, ऑन द वे. ऑन द वे कहाँ पड़ता है? रास्ते में हो. श्रद्धा, अं? आज भाजी मस्तच झाली होती, पण मीठ जरा जास्तच झालं होतं. मीठ जास्त नव्हतं झालं, तुम्ही भाजीच कमी आणली होती. त्यामुळे सांगत असते भाजी जरा जास्त आणत जा. अगं श्रद्धा, एक कप चहा करून दे ग. काय म्हणाल? एक कप चहा करून देऊ का? बायको खुश तर नवरा खुश, आणि नवरा खुश तर बायकोला प्रश्न, हा बाबा एवढा का खुश? अहो हा, तुमची ती चप्पल उलटी पडली, थोडी सरळ करून या बरं. राहू दे मारू दे. घरामध्ये भांडणं होतात, ती सरळ करून या चप्पल. तुला भांडायचं असेल तर ना असंच भांड, उगाच कारण नको शोधू. हेलो हेलो, देवी प्रसाद. नहीं देवी प्रसाद नहीं है, तुम क्या करोगे? सर वो मेरी मछली का क्या हुआ? वो तो मैं खा गया. खा गए? हाँ, वो मैं मस्त तेल में फ्राई करके वो मैं खा. ओ हे काय करताय? तुम्ही ठेवतो की हे काय आपलं घर आहे का? नो 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 नो. अहो हा, सासूरवाडीत जावयाला एवढी इज्जत का देत असतील बरं? अगं त्यांना माहितीये आपलं एवढं मोठं वादळ आहे, एकटा पट्ट्याच सांभाळतोय. नो 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 नो. बस आता रोजच झालंय, मला खूप कंटाळा आलाय, मी चालली निघून आता. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही कुठे जरी फिरलात ना तरी तुम्हाला माझ्यासारखी बायको भेटणार नाही. मला काय वेळ बीड लागलाय काय दुसरी पण तुझ्यासारखी शोधायला? कितना मस्त शब्द है छुट्टी. जिसने भी ये छुट्टी का आविष्कार किया है उसको जितना आशीर्वाद दे उतना कम है. छुट्टी शब्द सुनते ही सब कुछ अचानक अच्छा लगने लगा. अहो अहो उठा ना, मी चहा बनवतीये. अहो उठा ना, चहा बनवतीये. अरे बाबा, मी काय पातीला झोपलो का मग? नो 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 नो. अहो हा, मी जर तुम्हाला सोडून गेले तर तुम्ही काय कराल? अगं मी तर वेडा होऊन जाईन ग. तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाही ना? काही सांगता येत नाही, वेडा काही पण करू शकतो. काय? नो नो नो. मेरा दूर का नजर कमजोर है. तेरा दूर का नजर कमजोर है. ये बता तो ऊ का है? ऊ वो गोल गोल राउंड वाला है, वो चांद है. चांद है ना? तो और कितना? अहो हा, समजा तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली अरे वा. आणि त्याच दिवशी मी किडनॅप झाले, हा, आणि जर तुम्हाला त्यांना ते 1 करोड रुपये द्यावे लागले तर?
ते जाऊ दे, पण मला नाही वाटत मला एकाच दिवशी 2 लॉटरी लागते म्हणून. अहो हा फोन उचला आणि सांगा मी घरी नाहीये म्हणून. हॅलो, हा ती घरीच आहे का? अहो मी घरी नाहीये म्हणून सांगायला सांगितलं होतं तुम्हाला. पण फोन तुझ्यासाठी नव्हताच, माझ्यासाठी होता. तर मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे एखाद्या जोडप्याने आपलं मॅरिड लाईफ कसं हॅप्पी ठेवायचं ते. तर सगळ्यात अगोदर आपल्या पार्टनरमध्ये आणि आपल्यात अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या पार्टनरची रिस्पेक्ट, थांबा ना काय ते सांगते ना. आणि हा, तर आपल्या पार्टनरचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. हो, हा, मी बाहेर चाललीये, तुम्हाला काही पाहिजे का? मला तर तेवढंच पाहिजे. काय काय म्हणाला? काय नाही मला काय नाही पाहिजे. जा तुझा. काय करते? हो, हे बघा ना, हे चिमटे किती छान आहे आणि कसं एकदम तोंड बंद होतं बघा ह्याचं. हे किती छान बसले. असे चिमटे माणसांसाठी असले तर किती बरे झालं असतं ना. लहानपणी मी लई नटखट होतो, मग माझं लग्न झालं, मग माझे सगळे नट ढिले झाले, आता फक्त खटखट राहिले. श्रद्धा, मी तुला एक प्रश्न विचारतो. जर तू बरोबर उत्तर दिलं तर तू मागशील ते तुला मिळेल. तर विचारू का प्रश्न? तर ऐक. शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल या 3 ठिकाणी आग लागली, तर अँब्युलन्स या 3 ठिकाणापैकी कुठे सगळ्यात अगोदर जाऊन आग विझवेल? शाळा, हॉस्पिटल आणि कॉलेज. हॉस्पिटल. होय, अँब्युलन्स आग विझवते का? मैं सिर्फ चावल बनाऊंगा तो अभी जा, और सिर्फ दाल बनाऊंगा लेकिन तड़का मैं नहीं लगाऊंगा. बिना तड़के की दाल खा लूंगा. अब आए ना लाइन पे. 120 साड़ी है तेरे पास? अरे ये तो कम है. 120 साड़ी तुझे कम लग रही है? हाँ. अरे 120 साड़ी मतलब 4 महीने तक तू रोज अलग अलग साड़ी पहन सकती है. श्रद्धा, तू तर मला सकाळी म्हणली होती आज संध्याकाळी जेवणामध्ये 2 पर्याय आहेत माझ्यासाठी. हो, 2 पर्याय होते तुम्हाला. मग भाजी तर एकच केली होती तू. मग 2 पर्याय कुठे? ते 2 पर्याय असे होते, एक तर खा नाहीतर नका खाऊ. कर लिया फोन चेक, होगी तसल्ली. ए भगवान, मैं ऐसे आदमी के साथ जी रही हूँ जिसको कोई घास तक नहीं डालती. अगर ये विधाता ने मुझे जरा से भी हिंट दी होती ना मेहता साहब कि मेरी लाइफ में ये सब होने वाला है, तो माँ कसम मैं जन्म ही. और मेरा नाम है क्या है मेरा नाम? ओह, ये साला सही टाइम पे मैं नाम भूल जाता हूँ. अभी मेरे को किसी ने बोला कि मणिलाल किधर जा रहा है, तो अभी ये बोला. अब मणिलाल. हाँ. श्रद्धा, बाहेर चाललोय, काय घेऊन यायचंय का? ते ठीक आहे, पण काही घेऊन येऊ नका म्हणजे झालं. अहो, हे घे. अरे वा, काय झालं? आता घे. मला तुम्हाला करू नको, साखर टाकून आण त्यात. मला जेवायला पुढे मस्त चपाती भाजी भात. अरे वा, काय झालं? अहो, जेवायला चला. चपाती, बटाटा आणि डाळ भात बनवले. हो का? माहिती मला, मीच बनवलं. हे काय श्रद्धा, तू तर म्हणली होती आज जेवणामध्ये 2 पर्याय आहेत म्हणून.
माझंच चुकतंय, मला एखाद्या समजूतदार मुलीशी लग्न करायला पाहिजे होतं. आणि कोणतीही समजूतदार मुली ना तुमच्याशी लग्न केलं नसतं. बरोबर आहे. अहो आज मी ना तुमच्यासाठी जिलबी बनवणार आहे. येतं तुला श्रद्धा? ट्राय तरी करून बघते ना. हा ठीक आहे करा. अरे देवा, पण मीठच संपलंय. एक काम कर, साखर आहे का साखर? हा हो आहे. त्याची भजे बनव, भजे. हो तसंच करते. मग तुम्ही 5 मिनिटं थांबा, मी लगेच बनवते. आपल्या भारतातील बायकांचे प्रसिद्ध वाक्य: भातात पाणी जास्त झाल्यावर, तांदूळ नवीन होता, चहा गोड झाल्यावर, साखरच जाड होती, चपात्या कडक झाल्यावर, पीठच जाड होतं, जेवणाचे कौतुक न केल्यास. यांना काही कौतुकच नाही माझं. जेवणाचे कौतुक केल्यास. मी रोजच जेवण चांगलं बनवते. शेजारणीचं कौतुक केल्यास. जा तिच्याकडेच राहायला जा. एखादं काम केल्यास. एखादं काम तरी धड जमतं का? एखादं काम न केल्यास. तुमच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे. कोणत्याही कार्यक्रमाला जाताना. माझ्याकडे साड्याच नाहीयेत. इतर बायकांच्या साड्या पाहिल्यानंतर. शी बाई, माझ्याकडे साडीच नाहीये तशी. ऑफिसवरून लवकर आल्यास. एवढ्या लवकर कसं काय आलात? ऑफिसवरून उशिरा आल्यास. एवढा उशीर कसं काय झालं घरी यायला? आणि सगळ्यात फेमस वाक्य: मी होते म्हणून राहिले, नाही तर दुसरी असती तर केव्हा सोडून गेली असती. अहो चला जेवायला. मस्तपैकी बटाटा, डाळ भात आणि चपाती जेवायला. हो का? माहितीये मला, मीच बनवलंय. ए जिंदगी, तू हमको नचा रही है, नचा, पर कम से कम गाने तो ढंग के बजा. आलात होय तुम्ही? हो आलो की. काय म्हणले डॉक्टर मग? काय नाही, चेक केलं आणि गोळ्या दिल्यात. 2 टाइम गोळ्या घ्या म्हणले, म्हणजे बरं वाटेल. आणि ते डोकेदुखीबद्दल विचारलं? नाही, तुझ्याबद्दल काहीच विचारलं नाही. चायला या महिन्यात पगार पण कमी आलाय, त्यात मालकाने कट करून घेतले. कसा महिना चालवायचा काय कळत नाही. आता बायकोला आणि द्यायला पाहिजे, आईला आणि द्यायला पाहिजे. चायचा काय आता करायचं? काय पगार कमी आला रे देवा. श्रद्धा, तुला माहिती का साडू साडू म्हणजे कोण? हो, 2 बहिणींचे नवरे. तसं नाही. मग कसं? साडू साडू म्हणजे एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक. अहो माझ्या मैत्रिणींचे नवरे बघा, त्यांना कुठे कुठे फिरायला नेतात. तुम्ही कधी नेले का मला कुठे फिरायला? तुला फिरवायचंच आहे ना? हा. बस एवढं फिरवलं बस. ए श्रद्धा, काय झालं? अशी का बसली? काय नाही झालं. काय झालं सांग ना. खरंच काय नाही झालं. काय नाही तर ठीक आहे, मग जाऊ दे. मग काय खडूस आहेत? आणखी एकदा विचारलं असतं तर काय झालं असतं? मग मी सांगितलं असतं ना काय झालंय ते. बरं झालं बाबा, हिला आणखी एकदा विचारलं नाही. आता ही ना तासभर डोकं खाल्लं असतं माझं. आयुष्य बर्बाद करायचं म्युझिक. अहो ताई, तुमच्या मिस्टरांकडे बघून असं वाटतं की ते तुम्हाला सर्व कामात मदत करतात. अहो फक्त कामात मदतच कशाला, सगळी कामच ते करतात. अहो कधी मला घरात देवपूजा वगैरे करत जा. त्याने काय होतंय? देवपूजा केल्याने ना घरातली सगळी दुःख दूर होतात. तुझे पप्पा पण दररोज देवपूजा करतात ना? हा मग करतात की. बरोबर. चला दाजी, येतो मग. काळजी घ्या. हा अहो टेन्शन घेऊ नका, श्रद्धाची व्यवस्थित काळजी घेतो मी. श्राद्धाची नाही, तुमची काळजी घ्या हिच्यापासून. ओवीने घ्या एक पाव घ्या आणखी.
नको नको 5 पाव खाल्ले रे बाबा आता मी. नाही घ्या की घ्या. तसं तर तुम्ही 7 खाल्ले पण इथं मोजलेले कोण धरा. हे बायको हे बघ ना, शूज घेऊ का? कशाला पाहिजे एवढं महागडा शूज? कशाला पाहिजे म्हणजे शेवटी चालायचंय तर तिकडे जिकडे मी सांगणार आहे. अहो लग्नामध्ये नवरदेव नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र का घालतो? कसं आहे, लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या मागे लागतो मंगळ आणि सगळे सूत्र जातात बायकोच्या हाती, म्हणून ते मंगळसूत्र घालतात. फूल बरसाओ मेरा महबूब. श्रद्धा, तुझ्याशी लग्न करून माझा एक फायदा झाला. कोणता हो? माझ्या सगळ्या कर्माची फळं याच जन्मी मला मिळाली. अहो दादा, तुम्ही लग्न का केलं? माझा लहानपणापासूनच शौक होता. आणि ताई, तुम्ही का लग्न केलं? त्यांचा शौक उतरवायचा होता. Quand je suis arrivé, les petits se sont demandés ce qui se passe. Tellement les petits a beaucoup d'inspiration pour déranger. Venez position pour danser, venez position pour bouger. Y'a qu'à topina pour danser. 2 तास झालं श्रद्धा काय करते काय मध्ये एवढ्या वेळ. चला बघूया तरी आपण काय करते ते. श्रद्धा 2 तास झालं काय करते का? कसली चप्पल घेते? जास्त आगाऊपणा करायला लागलात ना, ही चप्पल पटकन फेकून आणता येईल ना ती बघ. मम्मी मम्मा तू बोल बोल. हॅलो बोल. थकलो बाबा. अहो हा, दूध कुठे ठेवलंय? का चहा प्यायचा आहे तुला? हा, मग असं सांग ना डायरेक्ट चहा करा म्हणून. अगं श्रद्धा, हे तुझ्या चांगलं दिसेल ना ग? हो छान आहे. पण एवढं मग एवढ्यामध्ये तर मी तुळशी बागेतून 4 ड्रेस आणले. आपके पास तमीज का नंबर है क्या? तमीज का नंबर नहीं तो? सब कहते हैं तमीज से बात करो. ऐक ना श्रद्धा, काय? कालच्या बर्थडे पार्टी मध्ये सगळ्या बायकांमध्ये तूच सुंदर दिसत होती का? म्हणजे सगळ्या बायका बघून झाल्यात वाटतंय. तेवढीच काम आहेत आपल्याला. श्रद्धा, काय ग तुझे पप्पा सारखं माझ्या जखमीवर मीठ चोळतात? का हो, काय झालं? सारखंच फोन करतात आणि विचारतात माझ्या मुली बरोबर खुश आहेस ना? श्रद्धा, कसला फोटो काढला हा? पाठीमाग बघ कुत्रा दिसतोय. मला हा फोटो पोस्ट करायचा होता. अहो मग कॅप्शन मध्ये टाका ना की पुढे जोय तो मी आहे म्हणून. लागलं हे मत कोदल नाही आता. असं काय? आता झोप यायला लागली मला. चल जाते झोप कधी. आजा बेवजह सा ये रिश्ता खत्म कर दिया. ओ बेदर्दिया यार बेदर्दिया. काय झालं? घरी यायला उशीर का झाला? ऑफिस वरून लवकरच निघालो होतो, पण रस्त्यामध्ये कुत्रे. हा काय झालं? पण रस्त्यामध्ये कुत्रे. हा एक मिनिट. हा हॅलो मम्मी.
हा 2 मिनिटं थांब, कुत्र्याचं ऐकून घेते अगोदर. अहो हा बघा ना आमचे लहानपणीचा अल्बम. अरे वा, श्रद्धा हे तुझे पप्पा आहेत ना? हो. किती फिट आणि फाईन दिसतात हा. आणि ही मम्मी. ही तुझी मम्मी आहे का? किती बारीक होते ते. आणि ही कोण आहे ढोली काळी पोरगी? तो माझा लहानपणीचा फोटो आहे. क्या आप गर्मी से परेशान हैं? हाँ. तो हम क्या करें? हम खुद परेशान हैं. एक दिवस सारी दुनिया संपेल, पण या सिंक मधले काही भांडे संपणार नाहीत. सुनो. क्या है? चाय पे चलोगी? नहीं नहीं बाबा, मेरा पैर जल जाएगा तो. याला पैसे कुठे गेले? श्रद्धाला विचारावं लागेल. अगं श्रद्धा, माझ्या पाकिटातनं पैसे घेतले का तू? हा घेतले ना. अगं विचारून तर घ्यायचं. किती दिवस विचारून घेऊ? मला पण आत्मनिर्भर बनायचंय. हा हॅलो, बोल मम्मी. बाळा कशी आहेस तू? हो मी बरी आहे. जावई बापू कुठे आहेत? तुला तर ते माहितीच आहेत कसे आहेत. गेले असतील कुठेतरी मित्रांसोबत पार्टी करायला. पता है 2000 का नोट बंद हो गया. क्या 2000 के भी नोट होते हैं? क्या नाड़ी से काला पड़ा जी काला पड़ा. हो ठीक आहे, या. हो श्रद्धा, मम्मी पप्पा येतात, मस्त मध्ये आमरसपुरी बनव जेवायला. आमरसपुरी कशाला? मी मसाला भात बनवते ना छान. मसाला भात? हा. मला वाटलं तुझे मम्मी पप्पा येतात तर चांगलं आमरसपुरी बनवशील. तर ठीक आहे, बनव मसाला भात. नाही बनवते ना मी, आमरसपुरी बनवते छान मस्त. आणखी पापड वगैरे तळते. कशाला? मसाला भातच चांगला आहे, आपल्या पोटाला पण भारी आहे. हाँ भाई, गुड मॉर्निंग. उत्साह उत्साह है सुबह सुबह. कमी ठेवायचा नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हारभारा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणते ती. या घराचा 7-12 माझ्या नावावर आहे. आताच सांगतोय मी. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. माझ्या. अहो का झोपलात? आता असं कशाला बसलाय? आता कुठे? सांगून तरी जा ना. श्रद्धा, किती वेळ झाला मोबाईल चालवते? जरा बंद कर की. बघा हा, मी जर मोबाईल नाही चालवला ना तर मग मी जीप चालवेन. ते परवडणार आहे का तुम्हाला? नको बाबा, हे चालत धर बस. अहो हा, मला एक ऍपल पाहिजे. ऍपल पाहिजे? हो. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. A few moments later. श्रद्धा, डोळे बंद कर, हात पुढे कर. घे ऍपल. नो 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 नो. हॅलो. हा मम्मी. हो मी बरी आहे. तू कशी आहेस? बर बर. हा हे पण बरे आहेत. बोलायचं त्यांच्याशी? नो 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 नो.